17 नंबर फॉर्म 10वी व 12वी साठी 17 नंबर फॉर्म कधी चालू होतील याबाबत हा व्हिडिओ आहे। 17 नंबर फॉर्म म्हणजे काय, 17 नंबर साठी लागणारे डॉक्युमेंट काय, 17 नंबर फॉर्म कधी चालू होईल, या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारलेला आहे की 17 नंबर फॉर्म कधी चालू होतील 2025 साठी। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही लक्ष द्या की 2022 ला सप्टेंबर महिन्यामध्ये 17 नंबर फॉर्म चालू झाले होते। 2022 ला सप्टेंबर महिन्यामध्ये 17 नंबर फॉर्म जे आहेत ते चालू झाले होते। त्यानंतर 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 17 नंबर फॉर्म चालू झाले होते आणि त्यानंतर 2024 मध्ये 13 ऑगस्टला 17 नंबर फॉर्म हा सुरू झाला होता आणि त्याची प्रक्रिया 13 ऑगस्टला मागच्या वर्षी सुरू झाली होती। आणि परत एकदा त्यांनी एक चान्स दिला होता, तो म्हणजे एप्रिल मध्ये 15 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची तुम्हाला एक संधी दिली होती। तुम्ही जर भरला असेल तर काही विद्यार्थी पास झाले असतील, तर काही विद्यार्थ्यांनी हा फॉर्म फिलअप केलेला नसेल, तर तुम्हाला आता या वर्षी नवीन फ्रेश फॉर्म भरायचा आहे 17 नंबर फॉर्म। तर 17 नंबर फॉर्म म्हणजे काय हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या। 17 नंबर फॉर्म म्हणजे जे विद्यार्थी काही कारणास्तव कॉलेज किंवा शाळेत जाऊ शकले नाही, किंवा कॉलेज जाऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी 17 नंबर फॉर्म म्हणजे की प्रायव्हेट फॉर्म हा असतो की जे विद्यार्थी डायरेक्ट मार्च किंवा फेब्रुवारी मध्ये जी एक्झाम असते त्या एक्झामला जाऊन बसू शकतात आणि त्यामध्ये त्यांच्या जो रिझल्ट आहे तो पास किंवा फेल असू शकतो, तो त्यांच्यावरती डिपेंड आहे, म्हणजेच की तुमच्यावरती डिपेंड आहे। तर 17 नंबर फॉर्म म्हणजे तुम्हाला काय आहे हे समजलं असेल। 17 नंबर फॉर्म साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा जाणून घ्या। 10वी साठी तुम्हाला कमीत कमी 5वी पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला यासाठी 12वी साठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला 1 वर्षाचा गॅप हा कंपल्सरी लागणार आहे 12वी साठी, लक्षात आलं। त्यानंतर यासाठी महत्त्वाचे लागणारे डॉक्युमेंट्स काय आहे, तर 10वी साठी आपण बघूया। 10वी साठी तुम्हाला तुमचा जो LC आहे म्हणजेच की लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे, म्हणजेच की तुमचा शाळेचा दाखला। जेव्हा तुम्ही 5वी 6वी 7वी 8वी 9वी जिथे कुठे शाळा सोडली तिथला जो तुमचा LC आहे किंवा दाखला आहे तो तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड हे तुमचं लागणार आहे। जिथे तुम्ही राहता तिथलाच पत्ता तुमच्या आधार कार्ड वरती पाहिजे, किंवा ज्या शाळेत तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्याच एरियाचा जो ऍड्रेस आहे तो तुमच्या आधार कार्ड वरती असला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये लागणार आहे डोमेसाईल आणि एक फोटो आणि सिग्नेचर, एवढ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे। 1 2 3 4 5 या 5 गोष्टी तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 12वी साठी काय लागेल, तर सेम या ठिकाणी LC तुम्हाला लागणार आहे, आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डोमेसाईल लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फोटो लागणार आहे आणि सिग्नेचर लागणार आहे। आणि यामध्ये अजून एक डॉक्युमेंट ऍड होतं, ते म्हणजे की गॅप सर्टिफिकेट। तुमच्याकडे जर डुप्लिकेट LC असेल तर त्यासाठी तुम्हाला ऍफिडेव्हिट बनवावं लागेल। सेम 10वी साठी आणि 12वी साठी तुमच्याकडे 10वीचा जो रिझल्ट आहे तो असणं गरजेचं आहे। तो नसला किंवा झेरॉक्स असली तर तुम्हाला ऍफिडेव्हिट या ठिकाणी बनावं लागणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे आणि 1 वर्षाचा गॅप हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर एवढ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे। एवढ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही 10वी किंवा 12वी साठी फॉर्म भरण्यास इलिजिबल असणार आहे। त्यानंतर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तर महत्त्वाचं, तुम्ही ज्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये फॉर्म भरणार आहात
तिथे तुम्हाला अगोदर जाऊन यावं लागेल. या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि त्या ठिकाणी एक कन्फर्मेशन करून घ्यावं लागेल की तुमच्या इथे 17 नंबर फॉर्म माझा ऍक्सेप्ट केला जाईल का नाही हे तुम्हाला अगोदर कन्फर्म करायचं आहे. त्यानंतरच तुम्ही 17 नंबरचा फॉर्म हा भरायचा आहे आणि त्या कॉलेज किंवा शाळेचं नाव 17 नंबर फॉर्म फिलअप करताना तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे, ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म ची लिंक जी आहे ती यावेळेस अपडेट होईल आणि त्यामध्ये काही बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर यामध्ये फॉर्म भरल्यानंतर सगळे जे डॉक्युमेंट्स आहे आणि तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला कुठे द्यायचा आहे? कॉलेजला किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला जमा करायचा आहे आणि तिथून एक पावती घ्यायची की बाबा आम्ही फॉर्म हा सबमिट केलेला आहे. त्यानंतर आता महत्वाचं तुमच्या डोक्यात विचार चालू आहे की बाबा 2022 मध्ये 16 सप्टेंबरला फॉर्म चालू झाले, 2023 ला 18 नोव्हेंबरला फॉर्म चालू झाले, 2024 ला 13 ऑगस्टला फॉर्म चालू झाले आणि 2025 परत एक जी ऑफर दिली होती त्यामध्ये 15 एप्रिलला फॉर्म हे चालू झाले. तर तुम्हाला या 2026 मध्ये जर एक्झाम द्यायची असेल तर फॉर्म कधी चालू होतील? तर मित्रांनो, आपण मागच्या वेळेस ऑगस्ट महिना हा सांगितला होता की बाबा ऑगस्ट मध्ये आपले जे फॉर्म आहे ते फिलअप होणे म्हणजेच की भरायला सुरुवात होईल. त्यानुसार ऑगस्ट मध्ये फॉर्म भरायला सुरुवात झाली होती. आता या वर्षी तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट म्हणजेच की 15 जुलै नंतर आणि एक 20 ऑगस्टच्या अगोदर तुमचा जो फॉर्म आहे या दोघांच्या मध्ये चालू होणार आहे. तर तुम्हाला यासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते अगोदर क्लिअर करावं लागेल. त्यासाठी महत्वाचं तुम्ही डोमेसाईल जे आहे ते अगोदर काढून घ्या. तुमचं आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे, समजा तुम्ही कुठे बाहेर शिकायला आलेला असाल आणि तुमचा जो ऍड्रेस आहे तो तिकडचा असेल किंवा तुम्ही बाहेर कामाला आलेला आहात आणि तुमच्या गावचा ऍड्रेस आहे, तर तुम्हाला जिथे फॉर्म भरायचा आहे तिथला आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे, आधार कार्डवरचा जो ऍड्रेस आहे तो तुम्हाला चेंज करून घ्यावा लागेल. हे महत्वाचं आहे. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट सध्या तुम्हाला बनवायची गरज नाही. तुम्हाला जर तुमच्याकडे तुमची एलसी नसेल, बऱ्याच दिवसापासून तुम्ही कॉलेजला गेले नाही किंवा शाळेत गेले नाही, तर तुमच्याकडे एलसी नसणार तर तुम्हाला ही एलसी काढून घ्यायची आहे. काय करायचं आहे? एलसी कॉलेजला किंवा शाळेत जाऊन काढून घ्यायची आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आपलं बोर्ड सर्टिफिकेट आहे ना, बोर्ड सर्टिफिकेट हे आपल्या शाळेतच राहिलंय, पुढं शाळेतच राहिलंय, तर ते तुम्ही शाळेतून लवकरात लवकर जमा करून घ्या. कशाला वाट बघताय? 17 नंबर फॉर्म तर चालू होणारच आहे आणि तुम्ही यावर्षी पास होणार आहे हे नक्की आहे. तुम्हाला जर 17 नंबर फॉर्म मध्ये पास व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. तुम्हाला सर्व जे डिटेल्स आहे 17 नंबर फॉर्म बद्दल देण्यात येतील. आपला एक ऑफिशियल ग्रुप सुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोडलं जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. सर्व अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी बरेच, ते तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतील किंवा काही गोष्टी शेअर होतात एकमेकांच्या. जे विद्यार्थी 17 नंबर फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्या एकमेकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर होतात आणि त्यांनी आपल्याला जे दिलं किंवा आपण त्यांना जे दिलं ते दोघांचं नॉलेज जे आहे ते वाढत असतं. त्यासाठी तो ग्रुप तुम्ही जॉईन करायचा आहे. तुम्हाला जर 17 नंबर फॉर्म भरायचा असेल तर मी सुद्धा तुम्हाला भरून देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरून देऊ शकतो. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवरती डॉक्युमेंट पाठवायचे आहे. तर